नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे कारकांची भूरूपे. यामध्ये आपल्याला 5 कारकांची भूरूपे पाहायची आहेत. तर हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. याच्यावरती परीक्षेमध्ये प्रिलिमला आणि मुख्य परीक्षेला देखील एखाद दुसरा प्रश्न नेहमी विचारला जातो. तर यामध्ये आपल्याला नदी, वारा, सागरी लाटा, हिमनदी आणि भूजल या 5 कारकांची वेगवेगळी तयार होणारी भूरूपे आहेत, त्यांचा अभ्यास करायचा आहे. आता हे करण्यापूर्वी अगोदर भूरूप म्हणजे नक्की काय हे समजून घेतलं पाहिजे. आपण अगोदर पाहिलेलं आहे, तरी देखील आपण एकदा पुन्हा त्याची उजळणी करूयात. तर भूरूप म्हणजे काय, तर पृथ्वीवरती जे लहान आणि मध्यम आकाराचं जे काही आपल्याला दिसतं, पृथ्वीच्या पृष्ठभागाचा लहान किंवा मध्यम आकाराचा कोणताही भाग त्याला आपण भूरूप म्हणू शकतो. मग हा एखादी छोटी टेकडी असू शकते, एखादा उंच अनियमित आकाराचा खडक असू शकतो, खडकाचा मोठा भाग असू शकतो, किंवा एखादा डोंगर असू शकतो, पर्वत असू शकतो, एखादा खोलगा असू शकतो. तर ही काय आहेत, वेगवेगळ्या प्रकारची पृथ्वीच्या पृष्ठभागावर दिसणारी लहान किंवा मध्यम अशा स्वरूपाच्या आकाराची काय आहेत, ही भूरूपे आहेत. बरोबर आहे. मोठा आकार नाही, खूप मोठा आकार त्याला आपण लँडस्केप म्हणतो, लँडफॉर्म म्हणत नाही. भूरूप हे लँडफॉर्म. लक्षात आलं. लहान ते मध्यम आकाराचा पृथ्वीच्या पृष्ठभागाचा एक भाग किंवा पार्ट त्याला आपण म्हणतो भूरूप. मग ते काहीही असू शकतं. मग आपल्याला पृथ्वीवरती अशी अनेक स्वरूपाची वेगवेगळी भूरूपे आपल्याला दिसून येतात. मग ही भूरूपे निर्माण होतात, त्यानंतर ती विकसित होतात आणि सगळ्यात शेवटी विनाश पावतात. म्हणजे एखादं भूरूप जर तुम्हाला पृथ्वीवरती दिसत असेल तर ते सततपणे बदल त्याच्यामध्ये होत असतो. ते कायम तसंच राहत नाही. फक्त हा बदल जो आहे तो होण्यासाठी हजारो वर्ष जावी लागतात आणि त्याच्यामुळेच आपल्याला तो बदल लगेच दिसून येत नाही. परंतु हा बदल सतत होत असतो. ते भूरूप बदलाची क्रिया त्याच्यावरती होत असते. साधारणपणे माणूस जसा आयुष्यामध्ये 3 टप्प्यातून जातो, बाल्यावस्था, तारुण्य अवस्था, प्रौढावस्था आणि सगळ्यात शेवटी वृद्धावस्था. तर या 3 अवस्थातून जसा माणूस जातो तसंच हे भूरूपाचं देखील असतं. भूरूप सुरुवातीला निर्माण होतं, त्यानंतर त्याचा विकास होतो आणि सगळ्यात शेवटी त्याचा नाश होतो. तर अशा पद्धतीनं पृथ्वीवरचं कोणतंही भूरूप जे आहे ते सततपणे बदलाच्या क्रियेला सामोरं जात असतं. हा बदल कशामुळे घडून येतो, तर त्या भूरूपावरती वेगवेगळ्या क्रिया घडत असतात. त्या पृथ्वीच्या अंतर्गत बलामुळेही घडत असतात आणि पृथ्वीच्या बाहेर असणाऱ्या बलामुळेही घडत असतात. भूअंतर्गत बले आणि भूबाह्य बले कशी ती कार्य करतात ते आपण पाहिलेलंच आहे. तर ती बले या पृथ्वीच्या पृष्ठभागावर जी भूरूपे दिसतात त्यांच्यावरती सततपणे कार्य करत असतात आणि त्यामुळे या भूरूपांमध्ये हा बदल घडून येत असतो. मग यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर भूरूपाची निर्मिती झाल्यानंतर जो काही भूरूप विकास होतो आणि भूरूपाचा सगळ्यात शेवटी नाश होतो, तर याच्यामध्ये प्रामुख्याने जी भूबाह्य बले आहेत ती प्रामुख्याने महत्वाची आहेत. मग यामध्ये आपण नदी, वाहणारं पाणी, वाहणारा वारा किंवा सागराची जर उदाहरण घेतलं तर तिथे सागराच्या किनाऱ्यावरती आदळणाऱ्या लाटा म्हणू शकतो. हिमनदी हिमाच्छादित प्रदेशामधून वाहते. तर ही काय आहेत, कारके आहेत की जी पृथ्वीच्या पृष्ठभागावरती सततपणे क्रिया करत असतात आणि त्यांच्या क्रियेमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाचं जे काही स्वरूप आहे ते सतत बदलत असतं आणि यालाच आपण म्हणतो की भूरूपांचा विकास. आणि ही कारके म्हणजे भूरूपांच्या विकासावरती परिणाम करणारी घटक किंवा ती कारके आहेत. आणि याच मग कारकांमुळे कशा विशिष्ट स्वरूपाची भूरूपे पृथ्वीवरती तयार होतात, कोणते वेगवेगळे आकार पृथ्वीवर आपल्याला दिसून येतात, तर ते आज आपल्याला पाहायचंय. म्हणजे जर नदी वाहत असेल तर तुम्हाला माहित आहे की नदीमुळे असं एक लांब असं एक नदीचं पात्र, खोलगट पात्र जे आपल्याला दिसून येतं ते काय आहे, पृथ्वीवरती तयार झालेले एक भूरूप आहे. आणि ते कशामुळे तयार झालं, वाहणाऱ्या पाण्यामुळे. वाळवंटामध्ये गेला तर तुम्हाला वाळूच्या टेकड्या दिसून येतात. त्या टेकड्या का तयार होतात, तर वारा तिथे वाहतो, तो स्वतःबरोबर वाळू वाहून नेतो. ती वाळू जिथे वाऱ्याचा वेग कमी होतो तिथं ती वाळू साचून जाते आणि तिथं त्या वाळूची टेकडी तयार होते. हे कशामुळे झालं, वाहणाऱ्या वाऱ्यामुळे झालं. तसंच तुम्ही समुद्र किनाऱ्यावरती गेल्यावरती देखील तुम्हाला
लाटांमुळे तयार होणारी वेगवेगळी भूरूपे दिसून येतात. म्हणजे समुद्राचा किनारा हा खडकाचा असेल, एकदम खडक असेल, तर त्या खडकाच्या ठिकाणी लाटा येऊन आदळतात आणि तो खडक झिजलेला तुम्हाला दिसून येतो. तिथे त्या किनाऱ्यावरती जिथे लाटा आदळतात तिथे तुम्हाला एक गुहेसारखा भाग, तो खडक आतमध्ये झिजत गेल्यामुळे सतत लाटा त्याच्यावरती आदळून तो आतमध्ये झिजत जाऊन तिथे गुहेसारखा भाग तयार झालेला दिसून येतो. तर हे काय आहेत? तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर दिसणारी वेगवेगळी भूरूपे आहेत. आणि ही कशामुळे तयार होतात? तर तिथं कार्य करणारा काहीतरी कारक असतो आणि त्या कारकामुळे ती विशिष्ट प्रकारची भूरूपे आपल्याला तयार झालेली दिसून येतात. आणि मग आपल्याला त्याचाच आज अभ्यास करायचा आहे. नदीची भूरूपे असतील, सागरी लाटा, वारा, हिमनदी, भूजल, या 5 कारकांची किंवा ही 5 कारके कशा पद्धतीनं कार्य करतात पृथ्वीच्या पृष्ठभागावरती आणि त्यांच्या कार्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावरती काय काय तयार होतं, तर तेच आज आपल्याला यामध्ये पाहायचं आहे आजच्या लेक्चरमध्ये. तर मग आपण सुरुवात करताना पहिल्यांदा नदीची भूरूपे पाहणार आहोत. नदीचं कार्य कसं होतं आणि त्याच्यामुळे तयार होणारी भूरूपे आपण अभ्यासणार आहोत. तर पहिला भाग पाहतोय आपण, नदीचे कार्य आणि त्यामुळे तयार होणारी भूरूपे. मग त्यासाठी आपल्याला नदी पहिल्यांदा कार्य कसं करते ते आपण समजावून घेऊया आणि मग त्यानंतर नदीची तयार होणारी भूरूपे पाहूयात. तर आता लक्षात घ्या की नदी तयार कशी होते किंवा नदी जी आपल्याला नदी दिसते तर ती मुळात तिची सुरुवात कशी होते. तर नदी आहे म्हटल्यानंतर तिथे पाऊस असल्याशिवाय नदी वाहणार नाही. तर काय होतं की उंचावरच्या भागामध्ये, डोंगराळ भागामध्ये पाऊस पडल्यानंतर ते पाणी काय होतं, उताराच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. सपाट भागावरती देखील ते पाणी वाहतच असतं, आपल्याला माहित आहे. फक्त सपाट भागावरती होतं काय की सपाट भागावरती पाणी मुरतं जास्त. दुसरी गोष्ट म्हणजे सपाट भाग असल्यामुळे एक मोठ्या प्रदेशावरून एक पाण्याची एक काय म्हणतो आपण चादर वाहिल्यासारखी पाणी वाहतं. तिथे एकत्र असं जास्तीचं पाणी गोळा होत नाही. परंतु जर उंच सखल भाग असेल डोंगराळ भागासारखा तर तिथे काय होतं की पाणी जोराने वाहत राहतं आणि ते पाणी कुठंतरी येऊन शेवटी एकत्र यायला सुरुवात होते आणि त्याच्यामुळे जो प्रवाह आहे तो प्रवाहाचा आकार वाढतो. प्रवाहामधले पाणी जे वाहतंय त्याचा आकार वाढतो आणि मोठा प्रवाह तयार होतो. म्हणजे लक्षात आलं की पाऊस पडतो, डोंगराळ भागामध्ये त्या पाणी उताराच्या दिशेला व्हायला सुरुवात होते. त्याचे लहान लहान ओघळ वाहत वाहत ते एकत्र येतात. एकत्र येऊन मोठा असा त्याचा प्रवाह तयार होतो आणि पुढे जाऊन ती नदी बनते. मग या नदीच्या देखील 3 अवस्था दिसून येतात आपल्याला. कोणकोणत्या अवस्था? युवा अवस्था, त्यानंतर प्रौढावस्था आणि वृद्धावस्था. ह्या कशावरून आहेत ते बघूयात आपण. तर लक्षात घ्या की आकृतीत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला दिसेल त्या 3 अवस्था कशा आहेत त्या. तर नदी काय आहे, पहिल्यांदा A to B मध्ये आपण दाखवलेलं आहे, जिथे उतार तीव्र आहे आणि त्या भागातून नदीचं पाणी वाहते. उतार तीव्र असल्यामुळे नदीचं पाणी काय होणार आहे, वेगाने वाहणार आहे, जोरात वाहणार आहे. म्हणजेच त्या पाण्याची गतिज ऊर्जा जास्त असणार आहे. ऊर्जा जास्त असल्यामुळे त्याचं कार्य करण्याची क्षमता जास्त असणार आहे. त्याच्यामुळे हे जे काही पहिल्या टप्प्यातलं वरचा टप्पा आहे किंवा त्याला आपण युवा अवस्था म्हणतो नदीची, त्या टप्प्यामध्ये उतार जास्त असल्यामुळे नदीच्या पाण्याची गतिज ऊर्जा जास्त असते. त्यामुळे त्याची कार्य करण्याची क्षमता जास्त असते आणि त्यामुळे या भागामध्ये नदीच्या पात्राखाली जो काही खडक आहे त्याच्यावरती जास्त प्रमाणात कार्य होतं. थोडक्यात मोठ्या प्रमाणात त्या खडकाचं अपक्षरण होतं, म्हणजेच तो खडक मोठ्या प्रमाणामध्ये खणला जातो. आता लक्षात घ्या की इथे अपक्षरणाचं कार्य वरच्या टप्प्यात घडतंय, परंतु या टप्प्यामध्ये निक्षेपण घडेल का? म्हणजे तिथे आता नदीने खडक खणला, त्याचा काही गाळ तयार झाला, खडकाचे तुकडे वगैरे, तो जो काही खडकाचा तुकड्यांचा गाळ आहे ते नदीचं पाणी स्वतःसोबत वाहून घेऊन जाईल का? कारण त्याची गतिज ऊर्जा जास्त आहे. उतार जास्त असल्यामुळे ते पाणी जोराने वाहते, म्हणून ते तयार झालेला गाळ वाहून नेऊ शकतं. बरोबर आहे. पण आता हा गाळ ते डिपॉझिट करू शकतं का या भागामध्ये जिथे उतार तीव्र आहे तिथे? तर नाही. कारण का? तर नदीच्या पाण्याचा वेग एवढा जास्त आहे की ते स्वतःबरोबर वाहून नेणार आहे तो गाळ साठवू शकत नाही तिथे. म्हणून ह्या वरच्या टप्प्यामध्ये आपण काय म्हटलेलं आहे की युवा अवस्थेमधल्या वरच्या टप्प्यामध्ये तिथे अपक्षरण मोठ्या प्रमाणामध्ये घडून येतं. खडकाचं खणणं
नदीच्या पाण्याद्वारे होतं. तिथे निक्षेपण जास्त होत नाही. आता ही नदी पुढे वाहत गेल्यानंतर हा डोंगराळ भाग संपतो आणि डोंगरावरून ती नदी खाली उतरते. खाली उतरल्यानंतर थोडा आता उतार काय झालेला आहे, कमी झालेला आहे. दुसरा टप्पा तुम्हाला आकृतीमध्ये दिसेल B2C मध्ये, की ज्याच्यामध्ये तुम्हाला तो उतार थोडासा कमी झालेला दिसतोय. आता उतार कमी झाला म्हटलं की नदीचं पाणी जे आहे ते आता सावकाश थोडं वाहेल, म्हणजे तिचा पाण्याचा वेग देखील आता कमी होईल. पाण्याचा वेग कमी झाल्यामुळं आता इथं निक्षेपण होऊ शकतं, म्हणजे वाहून आणलेला गाळ पाण्याचा वेग कमी झाल्यामुळे आता तिथे साठवू शकतो. परंतु तो एवढाही कमी झालेला नसतो की तिथे अपक्षरण होणार नाही, तर तिथे अपक्षरण देखील होतं आणि निक्षेपण देखील या टप्प्यामध्ये होतं. आणि याला म्हटलं जातं नदीचा मधला टप्पा किंवा प्रौढ अवस्था, की जिथे नदीत उतार जो आहे तो थोडासा कमी होतो आणि त्यामुळे नदीचा वेग देखील थोडासा कमी होतो आणि वेग कमी झाल्यामुळे निक्षेपणाचं कार्य थोड्या प्रमाणात घडून येतं आणि अपक्षरणाचं कार्य देखील घडून येतं. आता नदी आणखी पुढे वाहत जाते आणि पुढे समुद्राला मिळण्याच्या अगोदर जो काही भाग आहे तो अत्यंत सपाट होऊन जातो, म्हणजे तिथला उतार आणखी कमी होतो. तो उतार एकदम सपाट बनत जातो आणि त्यामुळे नदीचं जे पाणी आहे ते आता आणखी कमी वेगाने वाहतं, एकदम संतपणे आता नदी वाहते. हा वेग मात्र इतका कमी असतो की तिथं आता अपक्षरणाचं कार्य होणार नाही, म्हणजे खडक वेग कमी असल्यामुळं ते पाणी तिथला खडक खणू शकणार नाही. तिथे काय होईल, आता वेग कमी झाल्यामुळे तिथे नदीने वाहून आणलेला गाळ मात्र आता साठायला सुरुवात होईल आणि म्हणून हा जो खालचा टप्पा आहे तिथे नदीचं निक्षेपणाचं कार्य प्रामुख्याने घडून येतं. तर हेच आपण आकृतीमध्ये दाखवलं आहे. नदीचे 3 टप्पे, युवा अवस्था, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था. युवा अवस्थेमध्ये नदीच्या पाण्याद्वारे अपक्षरणाचं कार्य घडून येतं, कारण तिथे नदीच्या पाण्याची गतिज ऊर्जा जास्त असते. त्यानंतर मधल्या प्रौढावस्थेमध्ये नदीचा वेग थोडासा कमी होतो आणि त्यामुळे तिथे निक्षेपण आणि अपक्षरण ही दोन्ही कार्य घडून येतात. तर खालच्या टप्प्यामध्ये मात्र फक्त निक्षेपण घडून येतं, कारण तिथे नदीचा वेग खूपच कमी झालेला असतो आणि तिथे मग गाळाचं साठवण व्हायला सुरुवात होते, संचयन व्हायला सुरुवात होतं आणि म्हणून नदीच्या खालच्या टप्प्यामध्ये निक्षेपणाचं कार्य प्रामुख्याने झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे आता क्लिअर झालं नदीचे 3 टप्पे आणि त्याच्यामध्ये कशी कार्य होतात, क्लिअर झालं. ओके, मग आता पुढे जाऊयात आणि मग नदी अपक्षरण नेमकं कसं कळते, म्हणजे नदीच्या पाण्यामुळे आपण म्हटलं की अपक्षरण होतं, म्हणजे खडक खणला जातो. मग हा खडक खणला कसा जातो, तर ते आता आपण पाहूयात. तर लक्षात घ्या की नदीचं अपक्षरणाचं कार्य हे 4 मार्गांनी होतं, 4 पद्धतीनं होतं. कोणकोणत्या ते नीट लक्ष देऊन ऐका. पहिलं आहे त्याला आपण म्हणतो अपघर्षण. अपघर्षण म्हणजे काय, तर आता लक्षात घ्या नदीचं पाणी वाहतंय, ते नदी खडकावरून वाहताना अपक्षय म्हणजे खडक ठिसूळ होणं. अपक्षयामुळे जर खडक तिथला ठिसूळ झालेला असेल तर त्या खडकाचे तुकडे, त्याचे कण नदीचं पाणी तिथून काढून घेतं, त्याला आपण म्हणतो अपक्षरण. बरोबर आहे. आता हे अपक्षरणामुळे जे खडकाचे तुकडे काढलेत ते तुकडे नदीचं पाणी स्वतः बरोबर वाहून नेतं. आता पुढे गेल्यानंतर हे तुकडे त्याच्या नदीच्या मार्गात जो पुढे खडक येणार आहे त्या खडकावरती हे नदीच्या पाण्याबरोबर असणारे तुकडे देखील त्या खडकावरती घासायला सुरुवात होते. म्हणजे थोडक्यात काय होतं, तर नदीने वाहून आणलेले खडकाचे तुकडे हे पुढच्या मार्गामध्ये जे काही खडक आहे त्या तळभागावरती, नदीच्या पात्रात खडक आहे त्या खडकावरती घासायला सुरुवात होते आणि या खडकांचे तुकडे त्या नदी पात्राच्या तळाशी असणाऱ्या खडकावर घासल्यामुळे तो खडक आणखी जास्त खणला जातो. तर या पद्धतीने जे अपक्षरण होतं त्याला आपण म्हणतो अपघर्षण. म्हणजे नदीच्या पाण्यातल्या खडकाच्या तुकड्यांमुळे पात्रातला खडक खणला जाणे याला आपण अपघर्षण म्हणतो. क्लिअर झालं. ओके, मग आता पुढचा प्रकार आहे तो म्हणजे सन्निघर्षण. हा काय होतं, तर आता नदीच्या पाण्याबरोबर जे खडकाचे तुकडे आलेले आहेत ते तळभागावरती तर घासतातच, पण ते एकमेकावरती देखील आपटतात आणि एकमेकावरती आपटत असताना त्यांच्या बारीक तुकड्यामध्ये रूपांतर होतं. ते बारीक तुकडे पुन्हा आणखी बारीक तुकड्यात होतात. असं करत करत त्या खडकांच्या तुकड्याचं रूपांतर बारीक कणांमध्ये होतं
आणि याला आपण म्हणतो सन्निघर्षण. बरोबर आहे. पुढचा एक प्रकार आहे अपक्षरणाचा, नदीच्या बाबतीत होतो, तो म्हणजे नदीचं पाणी वाहत असताना त्या पाण्याचं वजन त्याच्या पात्रामधल्या खडकावरती पडत असतं आणि या नदीच्या पाण्याच्या वजनामुळे म्हणजेच त्याला आपण म्हणतो जलदाब. तर या जलदाबामुळे जो पात्रामध्ये खडक आहे तो खडक फुटतो आणि त्याचे तुकडे तुकडे होतात आणि या मार्गाने देखील त्या खडकाचं अपक्षरण घडून येतं. चौथा मार्ग आहे अपक्षरणाचा, तो म्हणजे रासायनिक अपक्षरण किंवा त्याला आपण द्रावणीकरण असंही म्हणतो. यामध्ये काय होतं, जो नदीच्या पात्राच्या तळाशी खडक आहे त्या खडकातली खनिजे नदीच्या पाण्यामध्ये विरघळतात आणि त्याच्यामुळे त्या खडकाचं अपक्षरण होतं. तर या 4 मार्गांनी नदीचं पाणी अपक्षरणाचं कार्य करतं. लक्षात आलं. एक अपघर्षण की ज्याच्यामध्ये नदीच्या पाण्याबरोबर जे खडकाचे तुकडे आहेत ते खडकाचे तुकडे पात्रातल्या खडक खणण्याचं काम करतात. दुसरं सन्निघर्षण की ज्यामध्ये नदीच्या पाण्याबरोबर आलेले खडकाचे तुकडे एकमेकावरती आपटतात आणि त्यांचं बारीक कणामध्ये रूपांतर होतं. तिसरं म्हणजे नदीच्या पाण्याचा दाब किंवा वजन खडकावरती पडल्यामुळं खडक फुटून त्याचं अपक्षरण होतं. आणि चौथा म्हणजे नदीच्या पाण्यामध्ये खडकातले काही खनिजे विरघळल्यामुळे त्या खडकाचं अपक्षरण होतं. तर या 4 मार्गांनी काय होतं, नदीचं जे पाणी आहे ते अपक्षरणाचं काम करत असतं. मग नदी अपक्षरण कसं करते हे क्लिअर झालं. आता या अपक्षरणामुळे मग होतं काय, तर लक्षात घ्या की अपक्षरण म्हणजे खडक खणून काढणे आणि हा खडक खणून काढल्यामुळे काय होणार आहे, एक तर ते जर खालच्या बाजूने नदीने खणत नेलं तर नदीचं पात्र खोल होणार आहे आणि जर नदीने दोन्ही बाजूला तो खडक खणण्याचं कार्य केलं तर नदीचं पात्र काय होणार आहे, रुंद होणार आहे. तर थोडक्यात लक्षात ठेवायचं काय की या नदीच्या अपक्षरण कार्यामुळे नदीचं पात्र एकतर खोल होतं किंवा रुंद होतं. तर लक्षात आलं. तर या दोन्ही बाबी या ठिकाणी नदीच्या अपक्षरण कार्यामुळे घडून येतात. म्हणजे आता नदीचं कार्य कसं होतं, नदी कशी वाहते, तिच्या अवस्था कशा आणि त्या अवस्थेमध्ये कोणत्या अवस्थेमध्ये नदीचं कोणतं कार्य प्रभावी असतं हे आपण पाहिलं. त्यानंतर अपक्षरण नेमकं नदीच्या पाण्यामुळे कसं घडून येतं तेही आपण 4 पद्धती पाहिल्या. मग आता आपण नदीच्या या कार्यामुळे होणारी भूरूपे पाहूयात. म्हणजे नदीचं हे जे काही अपक्षरणाचं काम होतं किंवा नदी पुढे जाऊन तो गाळ एखाद्या ठिकाणी निक्षेपित करते आणि त्या निक्षेपणामुळं एक भूरूपे कोणती तयार होतात तर ते आता आपल्याला पाहायचं आहे. आणि हे पाहत असताना आपण मग 2 प्रकारामध्ये ती विभागतोय. एक म्हणजे नदीच्या अपक्षरण कार्यामुळे तयार होणारी भूरूपे आणि दुसरं नदीच्या निक्षेपण कार्यामुळे होणारी भूरूपे. म्हणजे नदीच्या पाण्याने खडक खणून जी भूरूपे तयार होतात त्याला नदीच्या अपक्षरण कार्यामुळे होणारी भूरूपे आपण म्हणतो. तर नदीने वाहून आणलेला गाळ जेव्हा नदीतलं पाणी हे एखाद्या ठिकाणी तो गाळ निक्षेपित करतं, त्या ठिकाणी साठवतं, तेव्हा जी काही भूरूपे तयार होतात तर त्या भूरूपांना आपण म्हणतो नदीच्या निक्षेपण कार्यामुळे तयार होणारी भूरूपे. तर अशा पद्धतीने या 2 गटामध्ये आपण ती विभागून भूरूपे पाहणार आहोत. मग पहिल्या प्रकारची पाहूयात की नदीच्या अपक्षरण कार्यामुळे तयार होणारी भूरूपे. मग यामध्ये पहिल्यांदा यादी पहा की कोणकोणती भूरूपे यामध्ये आपल्याला दिसून येतात. एक आहे दरी, दुसरं आहे धावत्या किंवा त्याला इंग्लिशमध्ये रॅपिड्स म्हटलं जातं. तिसरं आहे कुंभगर्ता किंवा त्याला रांजण खळगा असंही म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये पॉट होल्स म्हटलं जातं. चौथा आहे धबधबा आणि 5वा आहे नागमोडी वळणे व नालाकृती सरोवरे. तर ही 5 भूरूपे जी आहेत ती नदीच्या अपक्षरण कार्यामुळे तयार होतात. लक्षात आलं. दरी, धावत्या, कुंभगर्ता, धबधबा आणि सगळ्यात शेवटी नागमोडी वळणे व नालाकृती सरोवर. तर ही 5 भूरूपे नदीच्या अपक्षरण कार्यामुळे तयार होतात. मग आता ती भूरूपे कशी असतात, कशी तयार होतात ते आपण पाहूयात. पहिले लक्षात घ्या दरी. दरी आपल्याला माहित आहे दरी काय असते. तर दरी म्हणजे काय असतं तर खडकामध्ये एक खोल असा एक नदीच्या पात्रामध्ये एक खोलगट भाग, अरुंद खोलगट भाग असतो खडकामध्ये तयार झालेला, तर त्याला आपण दरी म्हणतो. तर नदी जेव्हा त्याच्या युवा अवस्थेत वाहत असते, जिथे नदीचा वेग प्रचंड जास्त असतो, भूपृष्ठाचा उतार खूप जास्त असतो आणि त्यामुळे नदी वेगाने वाहते, तर त्या ठिकाणी
अशी दरी तयार झालेली आपल्याला दिसून येते. ही दरी का तयार होते? तर नदीचं पाणी खूप वेगाने वाहत असल्यामुळे ते पाणी जास्त गतिज ऊर्जा असल्यामुळे त्या नदीच्या वाटेमध्ये जो खडक येतो त्या खडकाला खणण्याचं काम करते, म्हणजेच त्या खडकाचं अपक्षरण करण्याचं काम करते. म्हणून दरी जी आहे ते पूर्णपणे अपक्षरण कार्यामुळे तयार झालेलं काय आहे? भूरूप आहे. बरोबर आहे. मग हे युवा अवस्थेत दिसून येणारं भूरूप कसं तयार होतं ते लक्षात घ्या. तर आकारावरून आणि त्या टप्प्यावरून या दऱ्यांचे देखील 3 प्रकार आहेत. ते कसे ते बघा. पहिल्यांदा जेव्हा नदी वाहत असते तेव्हा ती नदी वाहत असताना तिच्या पात्रामधला खडक ती खणायला सुरुवात करते आणि हा खणत असताना तो खडक खणत जात जात ते पात्र जे आहे नदीचं ते खोल होतं आणि त्या पात्राला इंग्रजीतल्या फी आकारासारखा एक आकार प्राप्त होतो. नदीचं पात्र कसं होतं? फी आकारासारखं होतं. म्हणजे मध्ये एकदम खोल आणि बाजूला थोडासा त्याच्या ज्या बाजू आहेत पात्राच्या त्या थोड्याशा उताराच्या बाजू असणारं फी आकाराचं पात्र तयार होतं आणि याला किंवा या आकाराच्या दरीला आपण म्हणतो फी आकाराची दरी. आता काय होतं? ही व्ही आकाराची दरी तयार झाली नंतर पुन्हा नदीचं पाणी वाहतच जातंय त्याच्यातून आणि मग आता नदीचं जे काही अपक्षरणाचं कार्य आहे ते खोल जातं आणि आता नदी दोन्ही बाजूला अपक्षरण करायला सुरुवात होते आणि त्याच्यामुळे व्ही आकाराच्या दऱ्याच्या ज्या 2 उताराच्या बाजू आहेत तो उतार आता कमी व्हायला सुरुवात होतो. अपक्षरण आता दोन्ही बाजूला व्हायला सुरुवात होतं आणि या दरीच्या व्ही आकाराच्या दरीच्या बाजू ज्या आहेत त्या आता उभ्या एकदम सरळ व्हायला सुरुवात होते आणि त्या दोन्ही बाजू एकदम सरळ अशा उभ्या होतात आणि त्यावेळी नदीचं पात्र जे आहे ते इंग्रजीतल्या यू आकारासारखा आकार प्राप्त करतं आणि याचा खोली देखील वाढलेली असते. याला आपण घळई असं म्हणतो किंवा इंग्रजीमध्ये त्याला जॉर्ज असं म्हटलं जातं. तर ही घळई तयार होते. फी आकाराच्या दरीचंच रूपांतर कालांतराने घळईमध्ये होतं. नक्कीच याला हजारो वर्ष लागतात. हे काही अचानकपणे घडत नाही किंवा छोट्या कालावधीमध्ये घडत नाही. आता घळई तयार झाल्यानंतर पुन्हा नदीचं हे अपक्षरणाचं कार्य सतत चालू राहतं. जशी जशी नदी वाहणार आहे ते कायमस्वरूपी ते अपक्षरण करत राहणार आहे. आता ही घळई तयार झाली, नदीचं पात्र प्रचंड खोल झालंय आणि त्या खोल आणि विस्तारलेल्या पात्रामध्येच तळाशी आणखी छोटी दरी तयार व्हायला सुरुवात होते. आकृतीत दाखवल्याप्रमाणे काय होतं की तयार झालेल्या घळईच्या पृष्ठभागाशी खाली तळाला नदीच्या अपक्षरण कार्यामुळे आणखी एक छोटी दरी तयार व्हायला सुरुवात होते आणि त्यालाच आपण म्हणतो नी दरी, म्हणजे दरीमध्ये तयार होणारी दरी. तर इंग्लिशमध्ये त्याला कॅनाइन असं म्हटलं जातं. लक्षात आलं? तर लक्षात आलं, दरी 3 प्रकारचे आहेत. सुरुवातीला व्ही आकाराची दरी तयार होते की जेव्हा नदीचं पाणी वेगाने वाहणारं पाणी खडकाचं अपक्षरण करतं आणि इंग्रजीतल्या व्ही आकाराचा आकार त्या पात्राला प्राप्त होतो. लक्षात आलं? पुन्हा हे अपक्षरण कार्य आणखी झाल्यामुळं दरी आणखी खोल होते आणि त्याच्या बाजू ज्या आहेत उताराच्या त्या सरळ उभ्या होतात आणि यू आकार त्या दरीला प्राप्त होतो. त्याला आपण घळई म्हणतो. पुन्हा याच घळईच्या तळाशी छोटी दरी तयार होते आणखी अपक्षरण होऊन आणि त्याला आपण निदरी म्हणतो. म्हणजे थोडक्यात काय, तर हे दरीचे वेगवेगळे टप्प्यामध्ये वेगवेगळ्या आकाराच्या दऱ्या तयार होतात. तर अशा पद्धतीने